पाटील सर. हॅलो. पाटील सर. हा, नमस्कार. नमस्कार. तुमचं स्वागत. आजचा आपला दुसरा दिवस आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवून पाटील सरांचं पण स्वागत करूया. तर तुम्ही प्लीज सुरुवात करा. धन्यवाद सर. प्रथम सर्व पिरामिड मास्टर यांचे मी स्वागत करीत आहे. कॉस्मिक रेज थेरपी थोडंसं सायंटिफिकली मी इथे सांगत आहे. म्हणजे ही थेरपी जी आहे ती कशी काम करते आणि कशा प्रकारे याचा आपल्या मानवी जीवनावरती, मानवी शरीरावरती उपयोग होतो, हे थोडंसं मी सायंटिफिकरित्या तुम्हाला सांगणार आहे. माझा फोन नंबर जोशी सरांच्याकडे आहेत. जर कुणाला काही शंका असतील तर तुम्ही नंतरही माझ्या फोनवरती कॉन्टॅक्ट करू शकता. सर, मला ऑलरेडी काही लोकांनी कॉन्टॅक्ट केले आणि त्यांना मी तुमचा फोन नंबर दिला पण आहे. हो सर, थँक्यू. ओके, थँक्यू. हा, म्हणजे काय होतं की काय काळाला असं होतं की अरे आपल्याला प्रश्न आहेत पण ते काय करायचं, म्हणून मी म्हटलं की फोन नंबर घेऊन नंतर सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट केला नाही, तरी आज आपण काही तुमचा टॉक झाला की लोकांना इथे काय वेळ देऊ त्याच्याकरता. हो हो, चालेल. प्रत्येकाने आपले जे काही आहे ते समजा काही शंका असतील तर ते लिहून ठेवावेत, म्हणजे बोलायला पण सोपं जाईल. म्हणजे असं नको व्हायला की परत एखाद्या वेळेला आठवणार नाही असं काय. तर ह्या कॉस्मिक रेज ज्या आहेत, आपण म्हणतो ना इंद्रधनुष्य आपण दररोज काय पाहत नाहीये. पावसाच्या दिवसात असं इंद्रधनुष्य आणलं की किती मन प्रफुल्लित होतं आपलं. तसं हे कॉस्मिक रेज आहेत ते कोणकोणत्या दिवशी कोणत्या कॉस्मिक रेजचा प्रभाव जास्त असतो. म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं झालं तर रविवारच्या दिवशी, संडेला, लाल रंगाचा प्रभाव जास्त असतो. म्हणजे रेड कलरचे कॉस्मिक मध्ये जास्त असतात. मंडेच्या दिवशी, सोमवारी, ऑरेंज कलरचे रेज, एक ऑरेंज कलरचे कॉस्मिक रेज हे सोमवारच्या दिवशी जास्त असतात. मंगळवारच्या दिवशी येलो कलरचे असतात. म्हणजे तिथे तुम्हाला जर येलो कलरचा इफेक्ट घ्यायचा असेल आणि मंगळवार असेल तर मंगळवार आणखी तुम्हाला जास्त प्रमाणात तुम्हाला त्याचे इफेक्ट जाणून देईल. बुधवारी असतो ग्रीन कलर. म्हणजे बुधवारच्या दिवशी ग्रीन कलरचे कॉस्मिक रेज जे आहेत ते वातावरणामध्ये, या ब्रह्मांडामध्ये हे पुष्कळ प्रमाणात असतात. गुरुवारी निळ्या कलरचे, ब्ल्यू कलरचे, म्हणजे जर निळ्या कलरचे रेज आपल्याला जर असतील तर त्याचं प्रमाण त्या दिवशी जास्त असतं. असं याचा अर्थ असा नाही की इतर पण रेज नसतात, सर्व रेज असतात, पण जास्त प्रमाणात ब्ल्यू कलरचे रेज हे गुरुवारी तुम्हाला जास्त कॉस्मिक रेज मध्ये त्याची अस्तित्वात असतात. ते फ्रायडेला काय असतात तर इंडिगो, आणि सॅटर्डेला आहेत हे व्हायलेट. म्हणजे सॅटर्डेला व्हायलेट कलरची प्रभाव जास्त, त्या वातावरणामध्ये व्हायलेट कलरचा प्रभाव हा जास्त असतो. आता हे जे कलर जे आहेत, हे कलर जे आहेत हे आपल्याला कशाशी जोडलेले आहेत, म्हणजे ह्याचा जो, ह्या कलरचा जो प्रभाव जो आहे तो कशावरती होतो आणि कशा प्रकारे होतो. तर आपल्याला माहिती आहे
वातावरणामध्ये, या ब्रह्मांडामध्ये पंचमहाभूतांचा प्रभाव चांगला आहे. तर ही पंचमहाभूते कोणती? पृथ्वी, वायू, अग्नी, जल आणि आकाश. तर हे जे काही पंचमहाभूत आहेत, हे कशाशी रिलेटेड आहेत? हे असोसिएट विथ कॉस्मिक कलर. तर आकाशासाठी कोणता कलर आहे? कॉस्मिक कलर कोणता दिलेला आहे तिथे? ब्ल्यू कलर दिलेला आहे. एअर साठी व्हायलेट आहे. फायर साठी रेड आणि येलो आहे. वॉटर साठी ऑरेंज अँड इंडिगो आहे. आणि पृथ्वीसाठी ग्रीन कलर आहे. म्हणजे हे काय झालेलं आहे की एकमेकाला हे असे जोडलेले आहेत. यांचं एकमेकाशी चांगल्या प्रकारे असं नातं आहे. आणि हे जर नातं जिथं जिथं जुळून आलं तर तिथे तुमच्या कॉस्मिक रेजची बरसात होते. माझा आवाज येतोय सगळ्यांना? येतोय. हा, हॅलो. ओके ओके. हे जर कॉस्मिक कलरची जर संगतीमध्ये जर पंचमहाभूते आणि ह्यांचं जर असोसिएशन समजा एक संतुलन जर चांगलं जर असेल तर तिथे तुम्हाला कॉस्मिक एनर्जीची चांगली बरसात होते. आणि आपल्याला असं वाटतं की अरे बापरे, इथे बसल्यानंतर मला खूप छान असं बरं वाटतं. आपण कुठेही ग्रीनरी मध्ये जातो, वॉटरफॉलच्या ठिकाणी जातो, तिथे आपल्याला असे वॉटरफॉल पडत असताना जे काही तुषार येतात अंगावरती, किती अंगाला किती छान स्पर्श करून जातात, त्यावेळेला जो आनंद जो मिळतो, तर तिथे त्या ठिकाणी ती कॉस्मिक रेजचे संतुलन चांगलं असतं आणि ते कॉस्मिक रेजचे परिणाम आपल्यावर चांगले होतात. आता हे जे कॉस्मिक रेज आहेत, हे कॉस्मिक रेज पृथ्वी तलावरती सर्व ठिकाणी आहेत. आणि हे कॉस्मिक रेजचा आणि आपल्या शरीराशी काय संबंध आहे? तर आपल्या शरीरामध्ये सुद्धा पंचमहाभूतांचंच कार्य चालतं. पंचमहाभूते संतुलित असतात तर सर्व शरीर व्यवस्थित काम करतं. तसेच आपल्या शरीरामध्ये तीन प्रकारचे जे आपण म्हणतो वात, कफ आणि पित्त. तर याचं काही रिलेशन आहे का त्याच्याशी? तर ते सुद्धा रिलेशन आहे. तर कसं रिलेशन आहे? ब्ल्यू कलर आणि व्हायलेट रिलेशन वात याच्याशी आहे. ब्ल्यू कलर आणि व्हायलेट याचं रिलेशन वात. तसंच रेड आणि येलो याचं पित्त प्रकृतीशी रिलेशन आहे. आणि इंडिगो आणि ग्रीन याचं कफ प्रकृतीशी रिलेशन आहे. याला आपण काय म्हणतो? फोर्सेस ऑफ हार्मोनी. म्हणजे जिथे हार्मोनी चांगली आहे, जिथे आपण जुळतो, तसं ते बॅलन्सिंग होत राहतं. मग हे रेज कशा प्रकारे आपण यूज करायचे आणि ह्या रेजचा उपयोग काय? तर हे जे रेज जे आहेत हे आपल्याला डिसीज क्युअर करायला मदत करते. हे सर्व जे कॉस्मिक रेज आहेत हे आपल्याला आपल्या शरीरामध्ये, आपल्या बॉडीमध्ये जर कुठे डिसीज जर असतील तर ते डिसीज चांगल्या प्रकारे क्युअर करायला मदत करते. मग ह्याच्यासाठी आपण कोणकोणत्या गोष्टींचा आधार घेतो? तर पहिलं काम म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या, वेगवेगळ्या कलरच्या ग्लास बॉटल्स ज्या आहेत, आता ह्या वेळेला आता सुद्धा ते मार्केटमध्ये मिळतात. त्या वेगवेगळ्या प्रकारच्या, वेगवेगळ्या कलरच्या ग्लास बॉटल जर आपण सकाळी सकाळी सूर्योदयाच्या अगोदर जे काही रेज येतात
त्या उन्हामध्ये आपण जर तास दीड तास चार्ज चांगल्या केल्या आणि ते जर पाणी आपण दिवसभर जर आपण तर पित राहिलो तर ते आपल्या शरीराला चांगल्या प्रकारे एनर्जी देते. म्हणजे थोडक्यामध्ये डे टू डे याच्यामध्ये आपण जे एनर्जाइज वॉटर कसं तयार करायचं आणि ते कसं प्यायचं, त्याच्यासाठी आपण कोणत्या प्रकारच्या बॉटल वापरायच्या हे त्या चक्रानुसार ते कलर यूज करून आपण त्याचा वापर करू शकतो. एकदम म्हणजे व्हेरी एकदम सिंपल भाषेत सांगायचं झालं तर जे काही 7 चक्र आहेत आणि त्या 7 चक्राची जी काही रंग जे आहेत, आपण म्हणतो इंद्रधनुष्याचे रंग, तसेच 7 चक्राचे रंग मूलाधार चक्रापासून जे चालू झालेले आहेत ते, तर त्या कलरच्या बॉटल्स आपण जर पाण्याने भरून त्या सूर्यप्रकाशामध्ये सकाळचे कोवळवून जर घेतलं, चार्ज केलं आणि ते जर पाणी जर आपण दिवसभरात जर चांगलं पिलं तर त्या चक्राच्या रिलेटेड जे काही इंद्रिय आहेत ते इंद्रिय ऍक्टिव्हेट होण्यासाठी, म्हणजे त्या इंद्रियामध्ये ऍक्टिव्हेशन जे हा जो पार्ट आहे तो ऍक्टिव्हेशन होण्यासाठी एकदम चांगल्या प्रकारे मदत होते. दुसरी गोष्ट म्हणजे जिथे समजा सूर्यप्रकाश नाहीये, म्हणजे तसं जर बघितलं तर ही जी थेअरी जी चालते ही वर्ल्ड वाईज थेअरी चालते. म्हणजे परदेशात याचा बऱ्याच प्रकारे आणि चांगल्या प्रकारे त्याचे क्लिनिक आहेत आणि त्या क्लिनिक मध्ये चांगल्या प्रकारे त्याचे फक्त कॉस्मिक रेज वापरूनच थेअरी तिथे त्यांना उपचार दिलेले आहेत. असे कितीतरी चांगल्या प्रकारचे क्लिनिक आपल्या भारतामध्ये सुद्धा आहेत, पण भारतामध्ये एवढं अजून प्रचलित नाही आहे. तर हे जे झालं ते हे आपलं वातावरणामध्ये कॉस्मिक रेज कसे असतात आणि कोणत्या दिवशी कशा प्रकारे कॉस्मिक रेज असतात आणि त्याचा वापर हा कॉस्मिक रेजचा कसा करायचा आणि त्या वापर केल्यानंतर कोणत्या इंद्रियाला कोणत्या प्रकारचे कॉस्मिक रेज दिल्यानंतर ते इंद्रिय चांगलं ऍक्टिव्हेट राहील आणि ह्या डे टू डे ऍक्टिव्हेट राहण्यासाठी ह्या कॉस्मिक रेजचा आपण कसा वापर करायचा हे आपण आता थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं. तर ह्याचा अजून एक दुसऱ्या पद्धतीने वापर कसा करता येतो, तर समजा आपल्याला इथे आपलं जे स्वादिष्ठान चक्र आहे त्या स्वादिष्ठान चक्राचा जो काही कलर आहे, समजा वरती मणिपूर आहे, खाली स्वादिष्ठान चक्र आहे, म्हणजे पिवळा कलर, नारंगी कलर, म्हणजे ऑरेंज कलर, या दोन्हीचं कॉम्बिनेशन. समजा एखादं तुम्ही पिवळा कलरची बॉटल जरी घेतली किंवा ऑरेंज कलरची बॉटल जरी घेतली आणि त्या ऑरेंज कलरच्या बॉटलमध्ये तुम्ही पाणी भरून, हे झालं की जिथे सूर्यप्रकाश आहे तिथे त्या ठिकाणची थेअरी. जिथे सूर्यप्रकाश नाही आहे तिथे तुम्ही हा जो स्वादिष्ठान चक्राचा जो भाग आहे हा भाग आपण जर समजा तिथे आपले वर काही ठिकाणी तिथे वस्त्र न ठेवता वरती जर ओपन जर केला असा आणि वरून जर समजा तुम्ही प्रोजेक्टरद्वारे किंवा एखाद्या ट्यूबलाईटद्वारे जर आपण तो कलर जो आहे तो कलर त्या ठिकाणी जर 10 मिनिटे 15 मिनिटे त्याला ते ठराविक हे आहेत की बाबा किती मिनिटे तो प्रकाश घ्यावा हे त्या चिकित्सेवरून काढलं जातं आणि तो प्रकाश जो आहे तो प्रकाश तिथे जरी घेतला तरी सुद्धा त्याचे चांगले परिणाम आपल्याला मिळतात. म्हणजे असं काही नाही की बाबा जिथे सूर्यप्रकाश नाही आहे तिथे आपण ही थेअरी कशी वापरायची, तर त्याला हे असं चांगल्या प्रकारचं हे सोल्युशन आहे आणि ही जी थेअरी आहे ही चांगल्या प्रकारे आपल्याकडे इथे काम करते. आता हे कसं झालं की हे ज्या वेळेला आम्ही साईट वरती फील्ड वरती काम करत असताना आम्ही फक्त ह्या उद्देशाने काम करायचो की बाबा अरे ह्या बिल्डिंग मध्ये ह्या फॅक्टरीमध्ये कशा प्रकारे चांगल्या प्रकारची ऊर्जा आणता येईल आणि कशा प्रकारे त्याचं स्मूथली रुटीन चालू होईल याचा आम्ही अभ्यास करत होतो.
आणि ते अभ्यास करत असताना सुद्धा की आम्हाला असं आढळून आलं की ही जी थेरपी आपण आपल्या चार भिंतीच्या मध्ये वापरतो ती सुद्धा आपल्याला मानवी शरीरामध्ये सुद्धा वापरता येते. आणि ही थेरी वापरत असताना आपण काय करतो की त्या कलरचे पाणी घेतो किंवा कलर घेतो, त्याचा तुम्हाला साईड इफेक्ट तर काहीच नाही आहे, पण साईड इफेक्ट नाही आहे, पण तुम्हाला निश्चितच त्याचे परिणाम जे आहे ते चांगल्या प्रकारे तुम्हाला पाहण्यास मिळतील. आता दुसरी ही जी थेरपी आहे, नंतर आम्ही असं हे केलं की ही जी थेरपी आहे ही आपल्याला आपल्या शेतीमध्ये वापरता येते का? तर कॉस्मिक थेरपी ही शेतीमध्ये सुद्धा वापरता येते. त्याचा वापर चांगल्या पद्धतीने होतो आणि आपल्याला पाहिजे तसं तुम्हाला हवं ते पीक त्या त्या एनर्जीनुसार, तिथल्या वातावरणानुसार तुम्हाला हवं ते पीक जे आहे ते तुम्हाला चांगल्या प्रकारे घेता येतं आणि तुम्हाला तिथे चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळतात. म्हणजे असं काही नाहीये की बाबा तिथे तुम्हाला एखाद्या ठिकाणी आपण एखादी पीक घेतलं आणि ते आलं नाही. आतापर्यंत आम्ही जेवढ्या ज्यांना हे अशा थेरपीचे पीक काढून दिली, तर असं कधी घडलं नाही की बाबा ते पीक काढून दिलं आणि की त्याचे रिझल्ट आम्हाला फेल गेले. तर हे जे आहेत हे कॉस्मिक रेज आहेत. हे कॉस्मिक रेज मध्ये कसं होतं की वेगवेगळ्या प्रकारचे, आता तसं जर वरून डोक्यापासून पायापर्यंत जर पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारचे अवयव जे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारच्या अवयवावरती वेगवेगळे कॉम्बिनेशन मध्ये सुद्धा काय काय वेळेला ही थेरपी वापरावी लागते. म्हणजे समजा एखाद्या ठिकाणी जर समजा थोडस क्रिटिकल जर पोझिशन मध्ये असेल, क्रिटिकल कंडिशन मध्ये जर असेल, तर त्या ठिकाणी आपण त्याच्यामध्ये कॉस्मिक रेजचे कॉम्बिनेशन करतो आणि ते कॉम्बिनेशन करून हे अशा प्रकारची ही थेरपी आहे जी आपण वापरू शकतो. आता समजा हे नुसतीच थेरपी वापरून आपल्याला आपलं आरोग्य चांगलं ठेवता येतं का? डिसीज तर क्युअर होतातच, याच्या जोडीला आम्ही आपलं दैनंदिन जे काही रुटीन आहे ते रुटीन सांभाळून, मग त्यामध्ये आपण कोणता आहार घेतला, याच्यामध्ये सुद्धा कोणत्या डिसीजला वेगवेगळ्या प्रकारचे फळं जे आहेत किंवा भाजीपाला आहे, त्या भाजीपाल्याचे सुद्धा कलर आहेत आणि त्या कलरचे जर तुम्ही जर त्यावेळेला फळं खाल्लीत किंवा त्या प्रकारच्या त्या कलरच्या जर भाज्या बनवल्या तरी सुद्धा तुम्हाला त्या चांगल्या प्रकारे ऍक्टिव्हेशन देऊ शकतात. आता ह्याच्यात अजून सांगायचं म्हणजे हे जे आम्ही सर्व पाहतो की बाबा की हे ओळखायचं कसं, म्हणजे कोणतं चक्र आपलं बॅलन्स आहे अनबॅलन्स आहे हे ओळखायचं कसं. तर ह्याच्यासाठी एक जर्मन इन्स्ट्रुमेंट मिळतं. म्हणजे आपल्या इथं कसं न्यूटन आहेत, एडिसन्स आहेत, ते न्यूटन म्हणजे हे शास्त्रज्ञाचं नाव झालं, एडिसन म्हणजे शास्त्रज्ञाचं नाव झालं. तसं जर्मन मध्ये लेचर म्हणून एक शास्त्रज्ञ होऊन गेले, तर त्या शास्त्रज्ञांनी ही थेरी शोधून काढली. तर ही थेरी काय करते की तुमच्या बॉडीमध्ये एनर्जीचा फ्लो कशा प्रकारे वाहतो आणि एनर्जीचा फ्लो कुठे थांबतो हे ते त्या यंत्राद्वारे आपण शोधू शकतो. तसंच या चार भिंतीच्या मध्ये कशा प्रकारच्या एनर्जीज आहेत, म्हणजे तुमच्या कॉस्मिक एनर्जी आहे, टेलुरिक एनर्जी आहेत, आज आणखीन प्रकारच्या भरपूर एनर्जी, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड आहे,
त्याच्यानंतर तुमचं जमिनीखाली खनिजे आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या घडी आहेत, वेगवेगळ्या प्रकारचं तुमचं पाणी आहे, ऑइल आहे. तर याचा सुद्धा त्या स्पेसवरती, त्या तिथल्या जागेवरती काय परिणाम होतो. मोबाईलचे रेज आहेत, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड आहे. म्हणजे आपण साधं जर म्हणायचं जर गेलं तर 440 व्होल्टच्या ज्यावेळेला सप्लाय असतो आणि ते मोठमोठे टॉवर असतात आणि त्या टॉवरच्या खाली जर आपण उभारायला गेलो तर आपण तिथे जास्त वेळ उभा राहू शकत नाहीये. कारण त्या रेज आहेत, त्या रेजचं एवढं असं आवाज येतो आणि असं डोकं वगैरे असं दुखा लागतं किंवा आपल्याला तिथं अनइझी वाटायला लागतं की त्यावेळेला समजायचं की आपण की त्या टॉवरच्या खाली जर आपण जर बसलो तर आपल्याला तिथे अनइझी वाटतं. तर अशीच ही कागद तर असंच हे थेरी जे आहे ह्या जगामध्ये अनेक प्रकारच्या उपचार पद्धती अस्तित्वात आहेत. त्या सर्व पद्धती आपापले कार्य चोखपणे बजावत असतात. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे रुग्णाची विचारपूस करूनच पुढचे सगळे आखाडे बांधले जातात. म्हणजे तिथे ज्यावेळेला एखाद्या रुग्णाला कोणता डिसीज असतो, काय असतो, तर तो त्या रुग्णाला मला काय होतं हे त्याला पुढे सांगावं लागतं, मांडावं लागतं की मला असा असा त्रास होतोय म्हणून. आणि हीच कंडिशन 4 भिंतीच्या मध्ये जर असेल तर त्या भिंतीला काही बोलता येत नाहीये. मग हे ओळखायचं कसं की बाबा यार ह्या इथे काय होतं. मग त्या भिंतीच्या जे काही कोणते कॉस्मिक रेज आहेत, काय आहेत, कशाची कमतरता आहे, तर ते जी कमतरता ते आहे ती त्याचे इफेक्ट दाखवतं आणि त्या इफेक्ट वरून आपण ओळखायचं की या इथे कोणती एनर्जी कमी आहे. म्हणजे हेच मी तुम्हाला असं सांगितलं की रुग्ण जो आहे तो रुग्ण निदान बोलू तरी शकतो की माझा पाय दुखतोय, हात दुखतोय, आणखीन काय मला कशा प्रकारे त्रास होतोय. काय वेळेला काय होतं की बऱ्याच रुग्णांना आपली व्यथा शब्दात मांडता येत नाहीये. अशा वेळी निरनिराळे प्रयोग करण्या वाचून दुसरे काही गत्यंतर नसते. निरनिराळे प्रयोग म्हणजे काय की त्या रुग्णाचे बरेच काही टेस्ट करणे, म्हणजे ब्लड टेस्ट करणे, युरिन टेस्ट करणे, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या टेस्टिमोनियल्स वापरून तुम्ही त्याच्यातून शोधून काढू शकता की बाबा की या व्यक्तीला नेमकं कोणता आजार आहे. जरी समजा तुमचं निदान आणि उपचार ह्या पॅथी नाण्याच्या 2 बाजू असतात. म्हणजे एका बाजूला निदान आणि दुसऱ्या बाजूला उपचार. हे एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. अनेकदा काय होतं निदान अचूक निघते पण उपचार करताना अंदाज चुकतात. अनेकदा काय होतं की उपचार व्यवस्थित करता येतात पण निदान सापडत नाही. योग्य उपचारासाठी निदान आणि तेही अचूक होणे हे अत्यंत गरजेचं आहे. पण आता ह्या लेचर अँटेना मध्ये काय होतं की ज्यावेळेला लेचर अँटेना आम्ही वापरतो शरीरामध्ये कोणता दोष आहे हे पाहतो, त्यावेळेला आम्हाला तिथे रुग्णाला काय होतंय किंवा कोणता त्रास आहे हे काही विचारायची आम्हाला गरज भासत नाहीये. म्हणजे एखाद्या रुग्णाला जर काय पाय दुखत असेल तर ते बरोबर ते अँटेना बरोबर दाखवतं की बाबा इथे नाही बाबा याच्या पायाला काहीतरी प्रॉब्लेम आहे.
तो उजव्या पायाला आहे की डाव्या पायाला आहे हे पण कळतं. मग पायामध्ये तुमच्या मांडीमध्ये आहे, गुडघ्यामध्ये आहे की गुडघ्याच्या खाली आहे, टाच्याला आहे, इथपर्यंत आपण शोधून काढू शकतो. म्हणजे कोणतीही व्याधी असेल किंवा कोणताही रोग असेल तर त्याचं मूळ काय आहे, रूट कॉज काय आहे, तो कशामुळे झाला. बऱ्याच वेळेला काय होतं की बाबा काय काय रुग्णांना असं होतं की बाबा हा मला आजार झालेला आहे, पण हा आजार का झाला, कशामुळे झाला, ह्याचं रूट कॉज कळत नाहीये. हे तुम्हाला आजार झालेला आहे असं असं आणि याची ही उपचार पद्धती. पण ह्या थेरीमध्ये तुम्हाला रूट कॉज पण कळतो की हा आजार तुम्हाला कशामुळे झाला आणि रूट कॉज कळल्यामुळे तुम्हाला त्या यंत्राद्वारे ही हा जो रोग आहे किंवा ही जी व्याधी आहे ही कोणत्या उपचाराने तुम्हाला व्यवस्थित ऍक्टिव्हेट करता येईल. म्हणजे त्या ठिकाणचे जे काही अवयव आहेत, जे काही सेल्स आहेत ते कशा प्रकारे ऍक्टिव्हेट करायचे याचं सुद्धा ज्ञान आपण त्यांनी घेऊ शकतो. म्हणजे एवढ्या चांगल्या प्रकारचे जर आपल्याला जर थेरी जर चांगली जर मिळाली तर आपल्याला तिथे पुढे उपचार करायला अत्यंत सोपं जातं आणि उपचार करायला सोपं तर जातच जातं, पण त्याचे जे रिझल्ट ओरिएंटेड जे आहेत की किती टक्के आपण त्याला आपण क्युअर करू शकतो आणि किती दिवसात क्युअर करू शकतो याचा पण आपण अंदाज चांगल्या प्रकारे बांधू शकतो आणि तिथे त्या व्यक्तीला चांगल्या प्रकारे आराम मिळतो आणि विशेष म्हणजे त्याला कोणताही याच्यामध्ये त्रास होत नाहीये. म्हणजे कोणती वरून काही गोळी खावी लागत नाहीये किंवा हे जे उपचार पद्धती एवढे आहे की याचा कोणता साईड इफेक्ट नाहीये आणि तुम्हाला की याचं जाणवत पण नाही की बाबा मला अरे हे खाल्ल्यामुळे त्याचे साईड इफेक्ट झाले. आणि असं वाटतं की बाबा दररोज आपण जर हे उपचार पद्धती जर पर्सेंटेज वाईज वाढवत गेलो तर त्याचे रिझल्ट खूप चांगल्या प्रकारे येऊन आपल्याला हे जे काही 5 एलिमेंट्स आहेत त्याचे बॅलन्सिंग करून आपली शरीर जे आहे ते तंदुरुस्त चांगल्या प्रकारे ठेवता येतं. म्हणून आम्ही ह्याला निरामय जीवनाची गुरुकिल्ली असं सुद्धा आम्ही हे असं म्हणू शकतो. म्हणून आता लोकांना प्रश्नोत्तराला वेळ द्यायला हरकत नाही. हो नक्की. ओके. तुमचा पॉइंट पूर्ण करा तुम्ही, तुमचं कंटिन्युटी. आय डोंट नो. जवळजवळ माझं पार्ट झालेलं आहे. चालेल. हा, तर प्रश्नोत्तर घ्यायला काय हरकत नाहीये, कारण हे प्रत्येक अवयवाचे आणि प्रत्येक डिसीजचे कोणकोणते कलर आहेत हे जर आपल्याला जर सांगायचं झालं तर 8 दिवस लागतील आपल्याला पूर्ण. मोठा विषय म्हणून. हा, म्हणून म्हटलं की थोडक्यात हे कॉस्मिक रेज थेरपी कशी काम करते. आणि म्हणजे काल हे काही मी बोललो नव्हतो सायंटिफिकली थोडंसं, कारण काय आहे की समजायला खूप थोडासा विषय अवघड होतो की अरे या कॉस्मिक रेजनी नुसत्या कलर देऊन सुद्धा असा इफेक्ट होतो एवढा. म्हणून मी काल थोडेसे अनुभव सांगितले आणि आज मी हे कॉस्मिक थेरपी कशा प्रकारे काम करते, सायंटिफिकली कसे काम करते ह्याचा मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर कोणाला काही आणखीन काही याच्यात डीप मध्ये असेल तर तुम्ही मला नंतर सुद्धा हे करू शकता. मी त्यांच्याशी निश्चितपणे बोलून त्यांचं जे काही शंका असतील त्याचं निरसन करेन. कोणाला काही प्रश्न विचार असतील तर जरूर विचारा. काही आणखी माहिती पाहिजे ती पण विचारा, मोकळेपणाने विचारा. ह्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये मी खूप जणांना हे सांगितलं की बरेच फोनवरती येत होते की असं आहे तसं आहे. लोक घाबरलेले होते सगळे. घाबरले होते म्हटल्यानंतर डिप्रेशन मधून बाहेर काढण्यासाठी सुद्धा कोणत्या कलर वापरावा मी त्यांना सरळ सांगायचो, ही बॉटल बाजारातून खरेदी करा, त्यात पाणी भरा आणि ते पाणी चार्ज करा आणि ते पाणी दिवसभर प्या. तुम्हाला किती किती पाणी पाहिजे तेवढं तुम्ही ती बॉटल ठेवा आणि हे करा. आणि कारण का प्रत्यक्षात जाऊन भेटू शकत नव्हतं. लॉकडाऊन मध्ये तुम्ही बाहेर जाऊ शकत नव्हता. प्रत्यक्षात जाऊन तुम्ही त्यांना चेक करू शकत नव्हता. तर त्यावेळेला नुसतं काउन्सिलिंग करून आणखी त्यांना हे सांगून सुद्धा त्यांना
खूप छान पद्धतीने त्याचे चांगले रिझल्ट आले. कुणाला काही प्रश्न विचारायचे आहेत? हॅलो सर. हां, येस, बोला बोला. हॅलो संतोष सर, काय बोलायचं आहे तुम्हाला? अनम्यूट करा, तुम्हाला स्वतः अनम्यूट करा तुम्ही. सर तुमचा आवाज येत नाही, अनम्यूट नाही केला तुम्ही स्वतःला. नंदकुमार सर, येस. नंदकुमार सर दानोरकर, हॅलो माझा आवाज येतोय का ऐकू? हॅलो सर तुम्हीच विचार त्यांना. हा, हॅलो हा आवाज येतोय का? नंदकुमार सर, आपण म्यूट वरती आहात. एक मिनिट, एक मिनिट, हा हा एक मिनिट सगळेजण. आता करा, कनेक्ट करा आता. नंदकुमार सर अनम्यूट सर करा. हॅलो, संतोष सर बोलूया मग. नंदकुमार, हाय. बोला संतोष सर. संतोष बोलतोय सर मी. हा, हा नमस्कार सर. म्यूट होता आता, त्यामुळे आवाज येत नव्हता तुमचं, माझाही जात नव्हतं तुमच्याकडं. आता ऐकू येते का सर आवाज? हो हो येते, चांगल्या प्रकारे येते. हा, विजय पाटील सर नमस्कार. प्रथमतः आपला नमस्कार. ब्रह्मश्री पत्री सरांना माझा कोटी कोटी प्रणाम. आणि तुम्ही फारच चांगल्या रीतीने माहिती सांगितला सर, काल आणि आज. तुमचे उपचार पद्धती फारच म्हणजे एकदम उपयोगी आहेत लोकांना, या सगळ्या विश्वाला. आणखीन सूर्याच्या प्रकाशामध्ये ऊर्जा मिळते आणि विविध व्याधीवर तुम्ही त्या प्रकाशाद्वारे कसं बल्बच्या माध्यमातून उपचार करता हे सुद्धा सांगितलं. आणि पिरॅमिडद्वारे सुद्धा, आणि वात पित्त कपाचे कसे कलरचे कॉम्बिनेशनचे रिलेशन असतात हे सुद्धा अतिशय व्यवस्थितरित्या सांगितलं तुम्ही. धन्यवाद सर. रेड डिसीज कसे क्यूर करायचे हे सुद्धा सांगितलात. आणि ग्लास बॉटल बद्दल सांगितलात तुम्ही. ग्लास बॉटल त्या कलरचे प्रकाशाच्या ह्याच्यामध्ये ठेवून, सूर्याच्या प्रकाशामध्ये ठेवून त्या पाणी भरून, ते पाणी आपण त्या व्याधी झाले असता, त्या चक्राचे किंवा त्या जिथे जिथे व्याधी आहेत त्या कलरचे पाणी पिले असतं, ते उपचार सुद्धा क्यूर होतो. अतिशय उत्तमरित्या तुम्ही माहिती सांगितलं सर. मला प्रश्न असा आहे सर, माझा प्रश्न तुमच्याकडे, तुम्ही ज्या वेळेस एखाद्या जागेचं निरीक्षण करताय, मग ती जागा अयोग्य आहे किंवा निगेटिव्ह एनर्जी आहे हे कसे ठरवता? लिचर अँटेना द्वारे ठरवता का तुम्ही? हा, लेचर अँटेनाद्वारे आम्ही त्या जागेचं परीक्षण करतो. हा हा, म्हणजे ती जागा मध्ये एनर्जी आहे, म्हणजे आहे किंवा नाही. बरं, ते लिचर अँटेना आपल्याला मिळू शकते का सर असं? हा, मिळू शकतो ना. म्हणजे आपण खरेदी करू शकतो आपण? हो, खरेदी करू शकतो. त्याची किंमत काय असेल सर? कुठे मिळेल काय? हा, लेचर अँटेना जो आहे तो एक्मॉस म्हणून कंपनी आहे. हा, एक्मॉस कंपनी हे बनवते. हा, तुम्हाला एक्मॉस जर टाकलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व वर्ल्ड मध्ये तुम्हाला ह्याच्या शॉपीज मिळतील. म्हणजे सर्वसाधारणतः फ्रान्स मध्ये मिळतो, इंग्लंड मध्ये मिळतो, दुबई मध्ये मिळतो, आपल्या जवळच्या कंट्रीमध्ये दुबई मध्ये मिळतो. नाही, आपल्याकडे इंडियामध्ये मिळत नाही का? इंडियामध्ये मिळतो, पण तुम्हाला ओरिजिनल मिळेल का नाही याची खात्री देऊ शकत नाहीये. आणि याची किंमत किती आहे सर? सर्वसाधारणतः 18,000 ते 18,000 पासून मिनिमम चालू होतात. 18,000 पासून 50,000 पर्यंत. आणि या लिशर अँटेनाद्वारेच ठरवलं जातं का आपले शरीर बॅलन्स आहे किंवा नाही, इनबॅलन्स आहे चक्रांचं? असं काही नाही, ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या खूप थेअरी आहेत. हा, तर हा लेचर अँटेना जो आहे तो, हा लेचर अँटेनाचा उपयोग जर कसा करतात, तर तुम्ही जर्मनीमध्ये जर गेलात, इंग्लंडमध्ये जर गेलात तर कधी,
तर इव्हन आपल्या भारतामध्ये सुद्धा चेन्नईला आणि बेंगलोरला हे जे मोठमोठे हॉस्पिटल्स आहेत, डॉक्टर्स पेशंटला चेक करताना स्टेटोस्कोप वापरतात आपल्या इथे, बरोबर आहे? बरोबर आहे sir. हा, स्टेटोस्कोप वापरतात. तर तिथे स्टेटोस्कोप न वापरता लेजर अँटेनाद्वारे त्या पेशंटचं चेकिंग होतं. हा. हा, आणि तसं त्यांचं ते फॉर्म असतो, त्या फॉर्म मध्ये सगळं दिलेलं असतं की बाबा कोणती फ्रिक्वेन्सी कशी. म्हणजे लेजर अँटेना म्हणजे कसं असतं की ते वरती स्केल असतं, त्याला फ्रिक्वेन्सी असतात, प्रत्येक अवयवाची फ्रिक्वेन्सी त्याला असते. त्या फ्रिक्वेन्सीला, त्या अवयवाला एक ठराविक फ्रिक्वेन्सी दिलेली असते, आणि ती फ्रिक्वेन्सी त्या लेजर अँटेना जर लावली तुम्ही, तर ते बरोबर तुमचं तो अवयवच बरोबर कॅच करतो की तो अवयव चांगल्या पद्धतीने काम करतो की नाही करतो, किती टक्के काम करतो, 50% करतो, 60% करतो, 70% करतो, ते बरोबर त्याच्यावरती डिक्टेट होतं. बरोबर. मला आणखीन एक विचारायचं होतं. तर आता विविध व्याधी, आता समजा पोटात दुखत असेल किंवा छातीमध्ये दुखत असेल, तर त्या व्याधीवर त्या कलरद्वारे उपचार केला जातो, बरोबर आहे? हा, बरोबर आहे. पण समजा ताप आलं, म्हणजे ताप माणसाला फिवर आलं, तर हा, त्या कुठल्या म्हणजे म्हणजे कसं उपचार, म्हणजे कुठल्या प्रकाशाद्वारे उपचार केला जातो? फिवर जर असेल तर त्याला शक्यतो रेड कलर वापरतात, रेड आणि ऑरेंज कलर. हा हा, म्हणजे मुलाधार आणि स्वादिष्टान आला तिथं. हा हा हा, हा हा त्याच्यात कॉम्बिनेशन्स आहेत बरेच. हा हा, आणि ते कॉम्बिनेशन आपल्याला लक्षात यायला पाहिजे. हा. तर तुम्ही आणखीन एक सांगितलं होतं तुम्ही की माणसाला बघून समोर तुम्ही म्हणजे ठरवू शकता की जे शरीर बॅलन्स आहे का इनबॅलन्स, कुठले कुठले चक्र बॅलन्स आहेत आणि इनबॅलन्स आहेत, काल म्हणाला होता तुम्ही. हा, प्रयत्न करू शकतो आपण. मग माझं बघून सांगू शकता? मी स्क्रीन वरती आलाय का? हा, स्क्रीनवरतीच आहे ना सर, मी माझ्या इकडे ना व्हिडिओ चालू आहे माझा. संतोष कुरुड त्यांचं नाव आहे. हो हा, हो, टी शर्ट दिसतंय. घातलेला लाल रंगाचा. एक मिनिट. हॅलो. एक मिनिट सर, माझ्या स्क्रीनला येते का बघतो. इथे माझं येते की नाही, ते त्यांचं स्क्रीन वरती यायला पाहिजे. संतोष, ते माझं येते ना स्क्रीन, ते जाईना झालं. ते करायला लागेल का काय? डायरेक्ट येते की नाही ना. हॅलो. हा सर, बोला सर. हा, तुमचं स्क्रीन वरती माझ्या येईना झालंय. हरकत नाही सर, तुम्ही तो नंदकुमार सर तुमचा संतोष सर तुमचा आणखी काही प्रश्न आहे? नाही सर, एवढंच होतं, फक्त ते विचारायचं होतं सर. ठीक आहे सर, धन्यवाद. हा, नाही ते स्क्रीनचा प्रॉब्लेम असल्यामुळे ते आहे. नंदकुमार सर तुमचा काय प्रश्न आहे? मी त्यांना एवढंच विचारतो की मला हार्टचं माझं मोठं ऑपरेशन झालेले, त्याच्यात 2 झडपा बदलले, आणि आता ते मला काय केअर करावं लागेल आणि कशा पद्धतीने मला हे करता येईल. कारण मी रोज सकाळी जेव्हा मेडिटेशनला बसतो तेव्हा छातीचे जे ठोके असतात त्याच्यामुळे ते मला डिस्टर्ब करतात. तर त्याच्यासाठी शांत राहण्यासाठी आणि आपल्याला एक चांगल्या पद्धतीने असं मेडिटेशन करता येईल, तर असा काही उपाय सांगता येईल का? हा सर, जरूर सांगता येईल. फक्त तुम्ही माझ्या व्हॉट्सअपला तुमचा फुल साईज फोटो पाठवून द्या. बर. हॅलो. हा, हा, माझ्या व्हॉट्सअप नंबरला तुमचा फुल साईज फोटो पाठवून द्या. ते फोटो वरून मी चेक करून मी तुम्हाला सांगेन की काय नेमकं करायचं ते. कारण माझं आत्ताच ऑपरेशन झालेले बर. हा, हृदयाचं.
याच्या आधी पण झालं होतं, पण आता त्यांनी माझ्या धडपा बदलून टाकले असल्या. तर मी करतो तुम्ही सांगितलं. दुसऱ्या screen यायला पाहिजे ना. तुम्ही फोटो पाठवून द्या, निश्चितच मी तुम्हाला काहीतरी सांगेन, मी तुम्हाला फोटो बघून. धन्यवाद. Thank you. नंदकुमार सर, हा तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला नंबर पाठवीन सरांचा. माझ्या व्हॉट्सअपवर तुम्ही काय सांगितलं, मी सरांना मी त्यांच्या माझ्या याच्यावर हे झालं ना की मी माझा फोटो टाकून देतो त्यांच्या याच्यावर. हो हो. ओके, थँक्यू सर. थँक्यू. तर आपण ध्यान घ्यायला हरकत नाही मला वाटतं. हो सर. अजून कोणाला काही विचारायचं आहे? रोहित सर, रोहित सर, आपल्याला हा, सर. संगीत लावता येईल? एक मिनिट सर. ज्ञानाचं संगीत लावता येईल? हा येतोय सर, लावतो सर.